गेल्या 4-5 दिवसापासून तुम्ही बारामतीमध्ये आहात आणि सोशल मीडियावरती तुम्ही ते जे 2 ट्विट केलेत, काय नेमका तो प्रकार आहे आणि का तुम्हाला असं वाटलं की हा सगळा प्रकार सोशल मीडियाद्वारे लोकांसमोर पोहोचला पाहिजे? असं आहे की मला जे काही गोष्टी बारामतीमध्ये फिरताना कळल्या की 19 जानेवारीला पहाटे 1:21 सोमवती अमावस्या संपली होती आणि त्याच वेळेस दादांचा काटेवाडीचा जो बंगला आहे त्या बंगल्याच्या मागच्या भागामध्ये एक बोकड टांगलं होतं आणि त्याचा पशुबळी दिला गेला होता. त्याच्या खाली एक पूजेचा प्रकार झाला. ही तारीख आहे 28 डिसेंबर 2025. सॉरी ही तारीख आहे, आता सांगितलं की 19 जानेवारी पहाटे 19 जानेवारी 2026. दादांचं फ्लाईट क्रॅश झालं ते 28 जानेवारी 2026, म्हणजे ते 8 दिवसाच्या पूर्वी. दुसरं असं आहे की एक दुसरं ट्विट मी केलंय की भानामती सारखा अघोरी प्रकार असण्याचा तो दिसतोय प्रकार. तो प्रकार 28 डिसेंबर 2025 रोजी विद्या प्रतिष्ठानच्या AI इमारत बांधकामाजवळ एक अघोरी पूजा केल्या गेली, पण आता मला माहिती मिळते आहे की ती गावदेवीची पूजा आहे असे कळते, कारण भानामतीमध्ये झेंडूची फुलं आणि हिरव्या रंगाचा वापर करत नाहीत. पण हे जे काही मी टाकलं ही सुद्धा पूजा डिसेंबर महिन्यामध्ये केल्या गेली. नोव्हेंबर महिन्यात काही मी ट्विट केले होते, त्या ट्विटचं पण एक त्याच्यामध्ये सोमवती अमावस्या, काळ्या रंगाची बाहुलीची पूजा आणि हे सगळं त्याच्यामध्ये लोकवशीकरण पूजा, ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी घडल्या याबाबत सुद्धा मी ट्विट केलं होतं. सुया, हळदी, कुंकू, अघोरी पूजा सहयोग सोसायटीच्या समोर भिगवण रोडवर नोव्हेंबर महिन्यातील शिवरात्री व अमावस्येला, म्हणजे नोव्हेंबर महिना, डिसेंबर महिना आणि जानेवारी महिना या 3 महिन्यातला SITचा तपास जर ईशान्येश्वर मंदिराच्या अनुषंगानं अशोक खरातच्या अघोरी पूजेसोबत जर केला गेला आणि तो प्रामाणिकपणे केला गेला, तर अशोक खरातचे जे भोंदू भक्त होते, जे भोंदू भक्त आहेत आणि त्यांच्याकडून ह्या पूजा बारामतीच्या परिसरात केल्या गेल्याची शक्यता नाकारता येत नाही, तशी मला शंका आहे. दादा हे विज्ञानवादी होते. दादा विज्ञानावर, सायन्सवर विश्वास ठेवणारे होते. अंधश्रद्धेचा दादांचा दुरान्वय संबंध नव्हता आणि आम्ही सुद्धा पुरोगामी विचाराशी लोक आहोत. या फालतू थोतांडावर आमचं अजिबात विश्वास नाही. पण अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सुद्धा पोलिसांकडे अशी तक्रार दाखल केलेली आहे की ह्या प्रकरणाचा त्या अनुषंगाने तपास व्हावा आणि एखाद्याला राजकारणामध्ये फायदा करून घेण्याकरता पशुबळी आणि नरबळी दिल्या जाण्याचा जो अघोरी प्रकार होता त्याविरुद्ध डॉक्टर नरेंद्र दाभोळकर सरांनी अख्खं आयुष्य समर्पित केलं आणि त्याच महाराष्ट्रामध्ये अशा आर्थिक लालसेपोटी जर ह्या पूजाविधी घडून आणल्या असतील, म्हणजे सहयोग सोसायटीच्या समोर, विद्या प्रतिष्ठानच्या परिसरामध्ये, काटेवाडीच्या बंगल्याच्या मागे, देवगिरीच्या बंगल्याच्या समोर, तर हे फार भयंकर आहे. आणि म्हणून माझं या 4-5 दिवसांमध्ये लोकांशी जे बोलणं झालं, लोक बोलायला घाबरत आहेत समोर यायला आणि माझ्याकडे जी लोकांनी माहिती दिली ती मी ट्विटद्वारे टाकली. आता हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून देण्याचं माझं कर्तव्य आहे, पण त्याकरता जनरेटा असणं महत्वाचं आहे. जनतेतून उद्रेक झाल्याशिवाय अजितदादांच्या विमान अपघाताचं सत्य बाहेर येईल असं मला वाटत नाही. खरं तर तुम्ही आता सांगितलं अजित पवार विज्ञानवादी होते, तुम्ही पुरोगामी म्हणताय, मग तुम्हाला असं वाटतंय का ह्या सगळ्या गोष्टीचं किंवा या उतार्याचं कनेक्शन अजित पवारांच्या अपघाताशी जोडलंय? तुम्ही सोशल मीडियावर तशी पोस्ट देखील केली. होय, जोडलं गेलं असं वाटतंय कनेक्शन? होय. तुम्ही एकीकडे पुरोगामी म्हणताय, मग पुरोगामी असण्याचा आणि कनेक्शन जोडण्याचा काय संबंध आला? तुमचे विचार पुरोगामी आहेत. मी आताही सांगतो, मी तुकाराम महाराजचा अभंग सांगतो तुम्हाला. सांगो जाणती शकून भूत भविष्य वर्तमान, याचा आम्हासी कंटाळा, पाहो ना आवडती डोळा, रिद्धी सिद्धीचे साधक, वाचा सिद्धी होती एक, आणि तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. जी लोक भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ बुवा महाराजांकडे जाऊन पाहतात ते नरकात जातात, असं 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी म्हटलं. त्या महाराजांना मानणारा मी आहे. गाडगे बाबांसारख्या व्यक्तींना मानणारे आम्ही आहोत, पुरोगामी आहोत. पण एखाद्याचा बळी देत असताना जसं नरेंद्र दाभोळकर सरांना संपवण्याकरता काही लोकांना हिप्नोटाईज केलं गेलं, धर्माचा आधार दाखवला गेला की हे धर्मद्रोही लोक आहेत, त्यांना मारून टाका. किंवा काल तुम्ही बघितलं असेल आमदार संजय गायकवाडांनी ज्या पद्धतीनं एका प्रकाशकाला धमक्या दिल्या, हे अशा प्रकारचं हिप्नोटाईज केलं जातं. तू धर्मद्वेष्ट आहेस म्हणून तुला मारल्या गेलं पाहिजे. तर हे अंधश्रद्धेतूनच झालेले प्रकार आहेत ना. तुमच्या बारामतीमध्ये सुद्धा एक नरबळी केला गेला ना, एका दिवसाच्या ओल्या बाळंतिनाच्या बाळाचा, 1 दिवसाचं बाळ, त्याचं मुंडकच कापून टाकलं गेलं. अद्यापही त्याचा प्रकार ते तपास लागला नाही. आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये, त्या विदर्भामध्ये एका जिल्ह्यामध्ये मी शक्ती सुधारणा विधेयकावर असताना
2.5 वर्षाच्या मुलीच्या मानीच्या कोळ्या नसा कापून ते रक्तदेवीला वाहल्या गेलं. म्हणजे हा जो अंधश्रद्धेचा प्रकार आहे, हे मानणारी लोक आणि पुरोगामी असलेली लोक, हा फरक आहे. आता मी जरी पुरोगामी असलो, पण एखाद्याने सांगितलं की याला कार्यक्रम करायचा तर ही पूजा करा, ज्याला करायचा तो पूजा घालेल ना तिथे, त्याचा काय संबंध? तुमचा प्रश्नच मला असं वाटतं थोडा विरोधाभास हवा. खरं तर का अख्खं संपूर्ण पवार कुटुंब सुनेत्रा वहिनींचा प्रचार करताना पाहायला मिळालं. मताची आकडेवारी काल समोर आली. मताची टक्केवारी 13% जास्त होऊन घसरल्याचं समोर आले. आम्हाला अपेक्षा होती 70% वर मतदान व्हायला पाहिजे होतं. उन्हाची तीव्रता आणि त्याच्यानंतर त्याच्या पलीकडे काही लोकांना असं वाटलं की ठीक आहे, आता वहिनी निवडून येतील तर काही आपण न गेलेलं बरं, म्हणून लोकांनी थोडाफार त्यात जाण्यास टाळाटाळ केली. हे जरी त्याचं कारण असलं, पण अजूनही बूथ सक्षमीकरण खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, आता यावेळेस विरोधक तेवढे स्ट्रॉंग नव्हते, पण 2029ला मोठ्या लढती, तुल्यबळ लढती कदाचित होऊ शकतील. चौरंगी लढत कदाचित होऊ शकेल, तिरंगी लढत कदाचित होऊ शकेल. तर अशा वेळेस हा टक्का वाढणं अपेक्षित आहे. त्याकरता आता 3 वर्ष खूप काम करावं लागेल, एवढं मात्र नक्की. राष्ट्रवादी पार्थ पक्ष पवार यांच्याकडे संघटना मुंबई बांधण्यासाठी पुण्यासह पार्थ पवारला दिल्ली आणि मुंबईची आणि जय पवारला आपले पुणे ग्रामीणची जबाबदारी जबाबदारी दिली. असं वाटतं की ह्यातनं काही पक्ष संघटना बांधण्यासाठी फायदा होईल म्हणून. सूत्रांची अशी माहिती आहे की दिल्लीचं सगळं पारदादा बघतील, कारण ते आता राज्यसभेचे खासदार आहेत. सुनेत्रा वहिनी ह्या महाराष्ट्रभर दौरा करतील आणि जयदादा हे पुणे विभाग बघतील. तर हा फायद्यासाठीच केलेला निर्णय असेल. दोघांचे हे म्हणजे दिल्ली मुंबई पार दादने आणि पुणे सांभाळता. करतात. अंतिम निर्णय सगळे सुनेत्रा वहिनीच घेणार. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार सुनेत्रा वहिनींना आहे. विधान परिषदेची एक जागा राष्ट्रवादीकडे आली. काय वाटतं तुम्हाला, विधान परिषदेवर नेमकी कोणाला संधी दिली जाईल? जो त्या पदासाठी योग्य असेल त्याला संधी देणार.